हॅलो नमस्कार, मी डॉक्टर केतकी गुणे. माझ्या कंपनीचं नाव आहे नित्यम दीपकम फार्मास्युटिकल्स, जिथे मी डायरेक्टर म्हणून काम करते आणि गेली 2 वर्ष मी ABCची मेंबर आहे. आणि क्रिएटिव्ह 1 मिनिट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं प्लॅनिंग सगळ्यात ॲडव्हान्समध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मीटिंग कधी आहेत. सो असं नाही आहे की मीटिंगच्या 1 दिवस आधी करावं. कारण जेव्हा आपल्याला काही क्रिएटिव्ह करायचं असतं तर आपल्याला ते काय ओव्हरनाईट सुचतं असं नाही. सो ऑलवेज आधी प्लॅन केलेलं कधीही चांगलं. त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या कशा करता येतील. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिलं मी सांगेन ते म्हणजे कुठला महिना आहे चालू, त्याच्यामध्ये कुठला एखादा स्पेशल इव्हेंट आहे का, स्पेशल डे कुठला येतोय का, त्या पद्धतीनं आपण त्याच्यात आपला बिझनेस अकोमोडेट करू शकतोय का, हा विचार पहिला करायला पाहिजे. सो त्याच्यासाठी मी माझं एक्झाम्पल देईन. डिसेंबर महिना होता आणि मी ॲनिव्हर्सरीज वेगवेगळ्या लोकांच्या येतात, आपण विश करतो. सो म्हटलं डिसेंबर महिना आणि ॲनिव्हर्सरीज हे कॉमन आहे, मग आपण कसं घेऊया. सो डिसेंबर महिना आणि ॲनिव्हर्सरीज यांचं नातं आहे कसं, तुझ्या वाचून करमेना पासून तू म्हणशील तसं. आणि मग त्याच्यामध्ये मी माझे प्रॉडक्ट सगळे इनकॉर्पोरेट केले, जे दोन्हीही म्हणजे हजबंड वाईफ दोघंही यूज करू शकतात. आणि त्या दृष्टीनं ते सगळ्यांनाच क्लिक झालं आणि माझी सगळी प्रॉडक्ट रेंज जी होती त्याच्यामध्ये कव्हर झाली. किंवा सीझन वाईज आपण बोलू शकतो. जसं आता उन्हाळ्याचा सीझन येतोय, सो त्या ह्याला मी आपलीच एक फेमस कविता आहे मराठीतली, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. सो त्याचा रेफरन्स घेतला मी आणि त्याच्यात फक्त मी माझ्या कंपनीचं घातलं की तेवढ्यात कुठली तरी एक कंपनी साबण घेऊन येते, तुमच्यासाठी हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी मदत करते. आणि मग त्याच्यामध्ये माझे कूलिंग सोप जे आहेत, जे समरमध्ये वापरले जातात, ते मी प्रमोट केले. सो त्याच्यामुळे ते लक्षात तर राहिलंच सगळ्यांच्या आणि मला त्याच्यातून बिझनेस पण जनरेट झाला, थँक्यू नोट जनरेट झाल्या. तर हे एक झालं की तुमचा कुठला महिना आहे. किंवा आता एक्झाम्पल आपण घेऊया की मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये वुमन्स डे येतो आणि यावर्षी मार्चमध्ये गुढीपाडवा पण आलेला आहे. सो दोन्हीच्या कॉम्बिनेशन आपण काही करू शकतो का, स्पेशली वुमन्ससाठी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ही खरेदी करा, स्पेशल ऑफर, ह्याचा विचार करायला हरकत नाही. सो जसं मी म्हटलं की कुठला महिना आहे त्यानुसार डेज, इव्हेंट कुठले आहेत त्याचा विचार करू शकतो. दुसरं एक आपण जनरली जेव्हा दुसरा पॉईंट म्हणेन की सोशल मीडिया आपण जेव्हा बघत असतो, वेगळं स्क्रोल करतो, तर त्याच्यात काही आपल्या बिझनेस रिलेटेड आपल्याला पोस्ट दिसतात, काही वाक्य मिळतात, ती आपण सेव्ह करून ठेवायला पाहिजेत. किंवा रील्स बघतो आपण, ती सेव्ह करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी एक माझं म्हणजे मी पर्सनली असं फॉलो करते की व्हॉट्सॲप ग्रुप केलेलं आहे की त्याच्यावर आम्ही शेअर करतो. ही एका दिवसाची किंवा 1 आठवड्याची प्रोसेस नाही आहे, तर हे तुम्ही सतत केलं पाहिजे. आणि मग त्याचा रेफरन्स घेऊन 1 मिनिट आपण करू शकतो. जसं मी केलं होतं, पु ल देशपांडेंचं एक वाक्य मला सोशल मीडियावर मिळालं, आंघोळ ही भुकेसारखी लागावी लागते. मला क्लिक झालं आंघोळ आणि माझे प्रॉडक्ट आहे साबण. सो ह्याचं मी काही वापरू शकते का. सो त्या पद्धतीनं मी केलं आणि ते मी माझ्या 1 मिनिटमध्ये वापरलं. किंवा दुसरा एक मी अशीच रोडवर ॲडव्हर्टाईज पाहिली होती, 1, 2 और 3 BHK युअर चॉईस. मग तेच मी माझ्या गिफ्ट पॅकमध्ये वापरलं, 1, 2 और 3 सोप्स, कुठलेही घ्या, तुमची चॉईस. अशा पद्धतीनं सुरुवात. आणि कसं आहे, जेव्हा आपण 1 मिनिट करतो सो आपलं एक फॉर्मॅट ठरलेला आहेच की त्याच्यामध्ये आपण नाव, बिझनेस नाव, आपलं प्रॉडक्ट कॅटेगरी काय आहे, आपले गिव्ज, आपले आस्क जे असतात ते, किंवा सक्सेस स्टोरी, हे तर सांगतोच, हे आपले यायलाच पाहिजेत. पण त्याच्यामध्ये इनिशियली किंवा एंडला आपण काय क्रिएटिव्ह करू शकतो हे जर घेतलं तर ते आणखीन क्लिक होतं. ह्याच्यानंतर आपण तिसरा एक पॉईंट घेऊ शकतो, ते म्हणजे आता आपल्याकडे बॉलिवूड किंवा आपले बरेचसे फेमस डायलॉग्स आहेत पिक्चर्समधले किंवा सॉंग्स आहेत, त्याचा कुठे आपल्या बिझनेसमध्ये यूज करू शकतो का, ह्या दृष्टीनं पण आपण विचार करू शकतो. त्याच्यातून मला सहज असं सुचलं की बाजीराव मस्तानी पिक्चरमधला डायलॉग आहे, जो चीते की चाल बाज की नज़र और बाजीराव की तलवार पर कधी संदेह नहीं करते. सो मी ते बाजीराव की तलवार काढलं आणि तिथे मी नित्यदीप प्रॉडक्ट्स घातलं. किंवा अमिताभ बच्चनचे बरेचसे डायलॉग्स आहेत की जे आपण वापरू शकतो. जसं अग्निपथमधलं आहे, नाम, पुरा नाम, गाव, ते आपण आपल्या 1 मिनिटमध्ये घेऊया ना, त्या फॉर्मॅटमध्ये असं पण करू शकतो. किंवा मराठी आपली हिंदी गाणी आहेत, तर मी डेंग्यूचा सीझन चालू होता आणि आमचं प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी औषध आहे, सो ते मी वापरलं, गुनगुना रहे हे मच्छर, डेंग्यू फैला गली गली. आणि मग त्याच्यामध्ये मी ते प्रॉडक्ट प्रमोट केलं. सो या पद्धतीनं करू शकतो. आणि एक पॉईंट मी सांगेन की 1 लायनर एखादं आपल्या बिझनेसच्या दृष्टीनं काय करू शकतो त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. जसं आता आपल्याकडे अश्लेषा स्वतः पॉटर आहे, तर ती आपल्याला गाणं माहिती आहे, फिरत्या चाकावरती देते मातीला आकार, हेच वापरून ती तिचं 1 लायनर करू शकते. क्रिएटिव्ह तुम्ही जिथे कस्टमाइज गिफ्टिंग करता तिथे तुम्ही वापरू शकता. जसे आपल्याकडे दीप्ती करते, सो युअर आयडिया माय क्रिएटिव्हिटी.
टर्न्स इन टू कस्टमाइज्ड गिफ्ट असं पण आपण वापरू शकतो. पण मी जसं म्हटलं ना की ह्या गोष्टीला तुमची एका रात्री तयारी होत नाही. सो ह्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर 3 to 4 days ॲडव्हान्स तुमची मीटिंग असेल त्याच्या आधी कुठला आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे तो आधी सिलेक्ट करा. तो टॉपिक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर 1 मिनिटचे पॉईंट येऊन मी पुढे मागे काय करू शकते. एखाद्या वेळेला आपल्याकडे सक्सेस स्टोरी असते असं नाही, मग त्यावेळेला मी थोडं लेंदी काय करू शकते या पद्धतीनं नोट इट डाऊन. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा डायरीमध्ये नोट डाऊन करा. नोट डाऊन केल्यानंतर त्याला 1 मिनिटमध्ये प्रॅक्टिस करा. कारण बऱ्याचदा असं होतं की क्रिएटिव्ह करण्याच्या नादात मी 1 मिनिट घालवते किंवा माझे मेन पॉईंट निघून जातात, माझी आज सांगायची विसरते. सो म्हणून त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ते लिहा, प्रॅक्टिस करा. जर तुमच्या मीटरमध्ये बसत नसेल 1 मिनिटात सो यू कॅन ॲडजस्ट इट आणि त्याची मीटिंगच्या आदल्या दिवशी जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर मग तुम्हाला ते त्यावेळेला परफेक्टली येऊ शकतं. म्हणून प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि जसं मी सांगितलं की ही ओव्हरनाईट प्रोसेस नाही आहे. विचार करत राहा की माझ्या बिझनेस रिलेटेड काय करू शकतो. जसे आपल्याकडे आता फायनान्शियल कन्सल्टंट आहेत, त्यांना एक मला जनरल सुचलं होतं की आपण येरे येरे पावसा घेतो तसं येरे पैसा माझ्याकडे तो इन्व्हेस्ट करा, अशा पद्धतीनं आपण काही करू शकतो का. किंवा जसं मी सांगितलं मार्च महिना आहे, वुमन्स डे आहे. सो आपल्याकडे आता स्वप्नील कारकट्टा म्हणून कारचं रिसेलिंग करतो. त्यानं जर असं एखादी ऑफर केली की वुमन्स डे आहे तर तुमच्या बायकोच्या नावाने तुम्ही गाडी बुक करा, तुम्हाला स्पेशल ऑफर देता येईल, अशा पद्धतीनं करू शकतो. किंवा माझ्या ओळखीचे एक जण आहेत की ज्यांचे साडीचं शॉप आहे, ते सांगतात, आता हे थोडंसं फनी होतं की तुमच्या बायकोसाठी साडी घ्या, गर्लफ्रेंडसाठी मी फ्री देईन. सो अशा पद्धतीनं काहीतरी जे लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीनं जर आपण केलं ना तर नक्की क्रिएटिव्ह आपण करू शकतो. इम्पॉर्टंट सतत ह्याच्यासाठी ज्याला म्हणतो आपण की लक्षात ठेवा, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. सो सेव्ह करा वेगवेगळ्या गोष्टी आणि ह्याच्यावर काम आधीपासून करा. ओव्हरनाईट होत नाही किंवा आदल्या दिवशी होत नाही. थँक्यू.